राम एक्सरसाइज स्कूल सेवा संस्था का समीक्षा किए मंत्री गणेश नाइक। भविष्य में इसे राष्ट्रीय स्वयं संघ के प्रमुख भवनों में से एक के रूप में पहचाना जाएगा। ये भवन कई वर्षों से सामाजिक आंदोलन का केंद्र रहा। नमस्कार, मैं हूं अंजना और आप देख रहे हैं आजाद भारत समाचार। आइए शुरुआत करते हैं आज की खास खबर से। देश की आर्थिक राजधानी मुंबई से सटे ठाणे शहर में मंत्री श्री गणेश नाइक और पूर्व सांसद श्री संजीव नाइक ने आज ठाणे में श्री राम एक्सरसाइज स्कूल सेवा संस्था के बन रहे नए भवन का निरीक्षण किया। ये भवन कई वर्षों से सामाजिक आंदोलन का केंद्र रहा है। हालांकि आज मंत्री श्री गणेश नाइक ने इस भवन का दौरा किया, होने वाले कार्यों की जानकारी ली। भवन बनाने वाले श्री महेश भास्कर जोशी ने मंत्री को पूरे प्रोजेक्ट की जानकारी दी। ये भवन कई समाज सेवियों और स्वयंसेवकों के समर्पण के कारण खड़ा है। भविष्य में इसे राष्ट्रीय स्वयं संघ के प्रमुख भवनों में से एक के रूप में पहचाना जाएगा। उन्होंने आगे के विकास कार्यों में आवश्यक प्रशासनिक सहायता प्रदान करने का वादा किया। इस अवसर पर सिविल कॉन्ट्रैक्टर श्री अनिल कुलकर्णी, रुद्र प्रतिष्ठान के श्री धनंजय सिंह जी, श्री अजय भाबे, श्री अक्षय टंकसले एवं अन्य पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे। पण 150 पेक्षा जास्त अर्ज आतापासूनच लोकांचे आले, त्याच्यावरून असं दिसतंय की त्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची येण्याची शक्यता आहे आणि म्हणून काळजी त्याची घेतली पाहिजे, व्यवस्थापन व्हायला पाहिजे। यासाठी आम्ही आज आलेलो आहोत आणि मला विश्वास आहे की सुरळीतपणे व्यवस्थितपणे या ठिकाणी लोकांचं म्हणणं ऐकलं जाईल। थँक्यू। सर्व मंत्र्यांना सांगितलं की तुम्ही मंत्रिमंडळाचे आता प्रमुख राहा, या महाराष्ट्राचे विश्वस्त आहे, तुम्ही जनतेत जा, दरबार घ्या, लोकांचे प्रश्न सोडवा। आणि मला या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे की माननीय गणेश नाईक साहेब यांना खूप चांगला जनता दरबार घेण्यासंदर्भामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये एक अनुभव आहे आणि त्याचा फायदा जनतेला व्हावा। आज ठाण्याला 3 मंत्री मोठे या ठिकाणी उपलब्ध आहेत। माननीय शिंदे साहेब आहेत, गणेश नाईक साहेब आहेत, माननीय सरनाईक साहेब आहेत। त्याच्यामुळे 3ही मंत्री जुमानं काम करत आहेत आणि मला विश्वास आहे की लोकांचे प्रश्न हे मार्गी लागतील आणि त्यांना या ठिकाणी वाचा फुटेल असा मला विश्वास। शिवसेनेत शीतयुद्ध सुरू झालेले आहेत। गणेश नाईक हे जनता दरबार घेणार, मात्र आमच्याकडे देखील एकनाथ शिंदे असतील, संजय केळकर असतील, भाजपचे सरनाईक असतील, ते 3 लोकांपर्यंत पोहोचतात। परंतु जनता दरबार घेण्याचा घाट का? घाट नाही, जनता दरबार हे काय पहिल्यांदा होते का? असं शिवसेनेचं होतं। मला असं वाटतंय की असं मला वाटत नाही, कुठेतरी आमचे विरोधक काहीतरी गडबड करतात असं। आम्ही 3ही पक्ष मजबूत आहोत आणि आम्ही 3ही पक्ष मिळून लोकांचे प्रश्न सोडवणार आहोत। असं जर काय कुठे समज आणि गैरसमज असेल तो वरिष्ठ पातळीवरती नक्कीच दूर केला। सर, उद्या फेविकॉलचा जोड दिसणार आहेत का? शिवसेनेचे लोक सुद्धा या कुठेही अडचण नाही आहे। आम्ही तर सर्वांना जनतेचा दरबार आहे, इथे कुठलं पक्षाचा दरबार आहे का? जनता दरबार। मला असा विश्वास आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीनं नाईक साहेबांनी आज जनता दरबार व्हायला सुरुवात सोमवारी आहे, टोकन सोमवारी मिळणार आहे, तर त्याच्या अगोदरच 150-200 लोकांचे अर्ज डिपार्टमेंटकडे आले हैं। याचा खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए आजाद भारत समाचार।